भक्तीचं विकेंद्रीकरण केलं आणि तळागाळातील सगळ्या समाजाला एकात्मतेने बांधून दिलं। त्यातही ज्ञानोबांनी गीतेचं मराठीमध्ये भाषांतर करून भावार्थ दीपिका ग्रंथ लिहिला आणि अवघा मराठमोळा संपूर्ण महाराष्ट्राचा ज्ञानोबांच्या या कृतीनं एकरूप होऊन गेला। ईश्वर निष्ठांची मांदी आळी तयार झाली। या मांदी आळीमध्ये कुठल्याही जातीचं, धर्माचं, पंथाचं कसलं बंधन राहिलं नाही। त्यामध्ये माळी आले, सोनार आले, शिंपी आले, महार आले, सारे आले आणि या सगळ्यांच्या गजरानं महाराष्ट्र दुमदुमून गेला। विठ्ठल विठ्ठल गजानी, विठ्ठल विठ्ठल गजानी, वैश्विक कुटुंब तयार झालं आणि या सगळ्यांच्या गजरानं महाराष्ट्र दुमदुमून गेला। भगवंताला सुद्धा आपल्या या भक्तांच्या वागणुकीनं मोठा आनंद वाटावा आणि भगवंतांना लीला करायला सुरुवात केली। अशीच एक अद्भुत लीला सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी गावामध्ये घडली। काय बरं घडलं? गीता दंडवतांनी, गीता दंडवतांनी विठ्ठल हृदयी स्थिरावला जोगा, परमानंद पदाला, परमानंद पदाला प्राप्त जगी होय कोण तुझ्या सांगा। जोगा तो परमानंद पदापर्यंत पोहोचला। किंबहुना आमच्या वारकऱ्यांमध्ये गीता दंडवती जोगा असं म्हणायची पद्धत आहे। कसं आहे मंडळी, प्रत्येकाच्या मागे जी बिरुदावली लागली आहे ना, ती बिरुदावली त्यांनी केलेल्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या कार्याच्या श्रेष्ठत्वामुळे ती बिरुदावली लागलेली आहे। आमच्या जोग्याचं कार्यच तेवढं होतं। बिरुदे अशी नावावी, वैशिष्ट्य जगाला दावी, बिरुदे अशी नावावी, वैशिष्ट्य जगाला दावी, जनसामान्याची द्यावी, सार्थकता प्रतिसावी, बंधुक कशी उडवावी, संरक्षण वंदी उडवून, छत्री धरणीचा नावे, छत्री धरणीचा नावे, छत्रपती काय म्हणावे, छत्रपती काय म्हणावे,
नाही का? ही जी बिरुदावली आहे ती त्यांच्या कार्यकर्तृत्वाने समाजानं त्यांना दिलेली बिरुदावली. आमच्या जोग्याचं कार्यही तसंच होतं. लहानपणी बार्शी गावामधून होणाऱ्या कथा कीर्तनामधून या जोग्यानं जावं आणि अखंड त्या कथा कीर्तनामध्ये तल्लीन व्हावं. किती तल्लीन व्हावं? कथेकऱ्याची कथा सुरू झाली की जोग्यानं तन्मय व्हावं. निजानंदी रंगली दिसे स्वारी, निजानंदी रंगली दिसे स्वारी, प्रभु प्रेमाचा भास स्वारी, प्रभु प्रेमाचा भास स्वारी, कटी भगवंताची तशी मूर्ती त्याच्या मनामध्ये साकार व्हावी. कथा ही लहानपणापासूनच ऐकायची असते. आज मला मोठं छान वाटलं की सकाळी प्रभातीच्या वेळी अगदी छोटी छोटी मुलं ही आहे ना चिमुरडी लहानशी, तिनं सुद्धा गीत म्हटलं, सेवा केली नानांची. कथा ही अशी लहानपणापासूनच ऐकायची. अर्थात कथेकऱ्याचं सांगणंही तितकंच तल्लीन करणारं असावं. आणि एक दिवस त्या कथेकऱ्याने त्रिभुवन श्रीमंत भगवंताच्या रूपाचं वर्णन करायला सुरुवात केली आणि त्या वर्णनाबर हुकूम जोग्याच्या मनासमोर साक्षात पंढरीचं आराध्य साकार व्हायला लागलं. कथेकऱ्यानं सांगावं, अधरम मधुरम वदनम मधुरम 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 वदनम जोग्याच्या डोळ्यासमोर ते भगवंताचं रूप साकार व्हायला लागलं आणि आमूलाग्र परिवर्तन व्हायला सुरुवात झाली. 12-14 वर्षाचा जोगा त्या पंढरीच्या भक्तीमध्ये तासनतास तल्लीन व्हायला लागला. कधी गडबडा लोळायला लागला, कधी एकात्मतेने हसतच राहायला लागला, कधी भगवंताच्या भावसमाधीमध्ये नुसत्या नामामध्ये तल्लीन व्हायला लागला. विठ्ठल भक्ती विठ्ठल भक्ती हृदयी ठसली, विठ्ठल भक्ती हृदयी ठसली. रंगसे आगळा प्रगटला, भक्तिभाव वेगळा प्रगटला, भक्तिभाव वेगळा. कथा ऐकता उसळे अंतरा, कथा ऐकता उसळे अंतरा. हात कटीवर नाचे सत्वमन, हात कटीवर नाचे सत्वमन. ओढवनाला अशी निरंतर परमानंदा मिळवी आऊनी, परमानंदा मिळवी आऊनी. रंगसा वेगळा प्रगटला, भक्तिभाव आगळा प्रगटला, भक्तिभाव आगळा. सगळ्या बार्शी गावांमध्ये जी थोडी जाणकार मंडळी होती त्या जाणकार मंडळींच्या दृष्टीनं जोग्याला वेळ लागलं. काही जी सर्वसामान्य होती त्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये यायला लागलं की जोगा पागल झाला.
अहो वेडा आणि पागल याच्यात फरक आहे बरं का दादा. आता काय सांगण्याची गरज नाहीये, दोन्हीच्या पलीकडले आहोत आपण. त्यामुळे जोग्याला ज्याच्या भाव समाधीला जेव्हा कुठेही विसावा सापडेना, काही दिसेना, काही कळेना, त्या वेळेला जोग्याची पावलं आपोआप पंढरीकडे ओढल्या जाऊ लागली. ओढ मनाला भगवंताची, ओढ मनाला भगवंताची, ओढ मनाला भगवंताची, जवळ करी पंढरी निवाला जोगा अंतरमती. चाहले जोगा अंतरमती, रूप सावळे सगुण साजिले, रूप सावळे सगुण साजिले, कटेपरी पाहुनी निवाला जोगा अंतरमती, निवाला जोगा अंतरमती. अहो जोगा बार्शीहून पंढरपुरामध्ये निघाला, पंढरपूरला आला आणि पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं आणि आतमध्ये मंदिरात जाऊन कथेकऱ्याने वर्णनावर हुकूम सांगितलेलं भगवंताचं रूप तसंच्या तसं सावळ परत ब्रह्म विटेवरती पाहिलं. आणि आजपर्यंत कुठल्याही संतानं केला नसेल असा आगळा वेगळा नियम या जोग्यानं आपल्या मनाशी बांधला. अनेक आटवलं, पूजा झाली, महाद्वारातनं जोग्याची मूर्ती बाहेर आली. बरोबर भगवंत दिसतायत असा महाद्वाराच्या समोर जोग्यानं उभं राहावं आणि काय करावं. एक श्लोक मग एक दंडवत, एक श्लोक मग एक दंडवत, नियमासा आगळा माळती भगवंताच्या गळा, माळती भगवंताच्या गळा. आगळा वेगळा नियम जोग्यानं बांधला. महाद्वाराच्या पायरीच्या बाहेर उभं राहायचं आणि गीतेचा एक श्लोक म्हणायचा, एक श्लोक म्हणायचा आणि एक दंडवत घालायचं. श्लोक म्हणून दंडवत घालायचं म्हणून अंगावर लज्जा रक्षणापुरतं लंगोटी जोग्यानं घातलेली. आता कल्पना करा, एकादशीच्या दिवशी गीता वाचायची म्हणलं तरी 2-2.25 तास त्या एकादशीच्या दिवशी वाचवण्यात जातात गीता. बरं आपणही असे बसतात, टाकली वाचून टाकली, झाली बाई एकदाची गीता वाचून टाकली. आपण करून टाकतो सगळं काही जे आपण उपचार करतो ना ते करून टाकतो. म्हणून भगवंत म्हणतो की तू करून टाकतो का, मग मी पण बघतो किती वेळ करून टाकणार आहे, ये की माझ्या जवळ जरा. त्याच्यामुळे हा जोगा तसं नव्हतं. 700 श्लोक आणि एक दंडवत, म्हणजे प्रत्येक श्लोकाला एक दंडवत, असे 700 दंडवत आणि 700 श्लोक. असं रोज म्हणजे रोजचे 5-6 तास या जोग्याचे त्या भगवंताच्या समोर हे दंडवत घालण्यात जाऊ लागले. आणि त्यानंतर मग गावात फिरावं, भिक्षा आणावी, भिक्षेचा नैवेद्य दाखवावा, एक भाग देवाला द्यावा, एक भाग दानधर्मात खर्च करावा आणि एक भाग आपण प्राशन करावा. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत काही नाही. आपल्याला तर सारखी चुटपुट लागलेली असते. सकाळी तर छान होता दादा प्रसाद, संध्याकाळी काय आज. नाना म्हणतात घ्या रे बाबा, या रे बाबा, खा रे बाबा, मन तृप्त ठेवा. क्षुधा दुःखम दिने दिने, क्षुधा पण तृप्त ठेवा. मग अशी मला आमच्या ताईंनी सांगितलं, वहिनींनी सांगितलं, म्हणले आधी तर फराळाचंच असायचं. मग स्वतः नाना म्हणाले की नाही नाही फराळाचं नाही, लोकांची तृषा तृप्ती झाली पाहिजे, म्हणून नानांनी सांगितलं की सकाळी धान्य फराळ करायचा. लोक कसे आकंठ तृप्त असले पाहिजे. घेतील हळूहळू, जशी जशी सवय होईल तसे तसे नामालाही लागतील. बरं का, संतांचं हेच आहे ना, संतांचं वैशिष्ट्यच असं आहे की ते म्हणतात मी एकदा तुला धरला ना जवळ, मग 7 जन्मात तुझा उद्धार करीन. आपण असे बसतात, करणारच आहेत उद्धार. सांगितलंय ना त्यांनी 7 जन्मात उद्धार करीन. अहो ते बरोबर जरी असलं तरी आईला का ग लेक तुझी एकाच वर्गात राहिलेली तुला चालेल का मानसी? नाही चालणार. आईला नाही आवडत आपलं लेकरू एका वर्गात असलेलं. ती म्हणते लवकर अभ्यास
कर, पुढच्या वर्गात जायचा ना, चांगला अभ्यास कर. तसं त्याही आईला नाही आवडत. इतकी वर्ष झाली रे याला जवळ घेऊन, अजून हे पहिल्याच वर्गात आहे लेकरू, अजून हे काही उडी मारत नाही, अजून काही दुसऱ्या वर्गात जात नाही, ये ना ते ना प्रकारे सांगून पाहिलं पण ऐकत नाही. जोग्याचं तसं नव्हतं. जोगा 700 दंडवत घालायचा, 6-7 तास त्या भगवंताच्या अनुसंधानात जोग्याचे जायला लागायचे. आणि मग असा प्रसाद खाल्ल्यानंतर पुन्हा काही नाही, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं अंधिक आटोपलं की महाद्वाराच्या बाहेर यायचं, पुन्हा दंडवत घालायचे रोजचं. किती दिवस? सप्ताहभर नाही बरं का दादा, किती दिवस. आपण सगळा आनंद उत्सव सप्ताहभर करतोय तरी आपल्याला वारंवार सांगावं लागतंय, नामस्मरण करा, नामस्मरण करा, बोलू नका, सभा मंडपात शांतता राखा. म्हणावं लागतं की नाही आयोजकांना सारखं सारखं. कारण आपले कान आपले महिला वर्गातलं म्हणते, बंधू वर्ग नाही पण त्या महिला वर्गांचे कान सतत असे 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 सारखे त्याच्यात लागलेले असतात. जाऊ दे ना, 2 तास इथे आलोय ना, सोडून दे सगळं, नानांवर भार टाकून दे, काय होईल पहिलं घरचं सुनबाई लावेल कुकर, नाही तर जे होईल ते. हा जोगा सगळ्या याच्यापासून अलिप्त होता, त्यामुळे त्याला प्रश्नच नव्हता. बरं लंगोटी घालायचं, त्यामुळे ऊन वारा थंडी पाऊस काहीच नाही. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, 12 वर्ष झाले. ग्रीष्मामधले उन्हा सोवा, थंडी पाऊसामधली, उन्हा सोवा, थंडी पाऊसा, कोसळणाऱ्या जलधारांची, कोसळणाऱ्या जलधारांची भीती भक्ता कसली, भक्ता कसली. वैशाखातला वणवा असू दे की संततधार असू दे, कुठलंही हवामान असो, पाऊस असो का नसो, कसंही असलं तरी जोग्यानं आपले दंडवत बरोबर घालायचे. 12 वर्षाच्या वर होऊन गेले. असं आहे बघा, ज्या वेळेला भक्ती आपण उपचार म्हणून न करता खऱ्या अर्थाने भक्ती म्हणून आपण करायला लागतो, प्रेमाने भक्ती करायला लागतो, त्या वेळेला भगवंताला भक्तीचं फळ देण्याची वेळ येते. पण मग भगवंत काय करतो? भगवंत काहीतरी परीक्षा घेतो ना. भगवंत काहीतरी परीक्षा घेतल्याशिवाय आपल्याला फळ देईल कसं? म्हणून ज्याच्या संसारामध्ये किंवा ज्याच्या प्रपंचामध्ये किंवा ज्याच्या मनामध्ये किंवा ज्याच्या जीवनामध्ये असंख्य संकट येतात ना, त्यांनी म्हणावं नानांच्या मी खूप जवळ आहे. कारण भगवंत परीक्षा घेतो की हा किती जवळ येतोय माझ्या, याची श्रद्धा कमी होते का काय, याचं नाम कमी होतंय का काय, हा माझ्याजवळ टिकून आहे का नाही. आता जोग्याला फळ देण्याची वेळ आली, 13 वर्ष झाले, पण परीक्षा घेतल्याशिवाय कसं द्यायचं? किती वर्ष झाले, किती एक ते वर्ष झाले, जोगा नाही कुठे थांबले, पुण्या गावचा सावकार तो बाजाराला पंढरी येतो, पुण्या गावचा सावकार तो बाजाराला पंढरी येतो. भावनी भक्ती जोगाजींची, भावनी भक्ती जोगाजींची, मनी श्रद्धा उपदेशाची, भावनी श्रद्धा जोगाजींची, मनी भक्ती उपदेशाची, मनी भक्ती. जवळच्या एका गावचा सावकार पंढरीला बाजाराला म्हणून आला आणि आल्यानंतर पंढरीनाथाचं दर्शन घ्यावं म्हणून तो दर्शनासाठी आत गेला. आत जाताना त्यांनी बघितलं, एवं सतत युक्ताये भक्तास्त्वं पर्युपासते, ये चाप्यक्षरमं व्यक्तं तेषां के योगवित्तमाः. चाललं दंडवत. त्याने बघितलं पण म्हटलं जाऊ दे, पंढरी किंवा याच्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात. आमच्या नागपूरला तुम्ही आले ना तर चंद्रपूरला त्या महाकालीच्या जवळ नवरात्रामध्ये अहो नांदेड परभणी इकडून लोक दंडवत घालत 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 देवीच्या दर्शनाला येतात. तुळजाभवानीकडे जा आपण, तिथे ते तुळजाभवानीचे भूते काय म्हणतात ना, ते भूते तडो 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 ते चापकाचे फटकारे आपल्या अंगाला मारून घेतात. म्हणजे कोण कसं काय करेल हे काही सांगता येत नाही. तसंच या सावकाराला
वाटलं की असेल कोणीतरी. आतमध्ये गेला, आपली त्यांनी षोडशोपचार पूजा केली, जरा वेळ विश्रांती घेतली, बसला. आतमध्ये आला, बाहेर आला, तो बघितलं, अरे ऊर्ध्वमूल पदशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसि हस्तपर्णानि यस्तं वेद स वेदवेद अधस्वरूपम. पायरीशी येऊन बसला. भगवंताच्या मंदिरात गेल्यानंतर जरा वेळ त्या पायरीशी येऊन बसावं. का बसावं? शास्त्र असं सांगतं की तिथे बसायचं आणि आतल्या ज्या देवतेचं दर्शन घेतलंय त्या देवतेचं स्वरूप आपल्या मनी आठवायचं. आपण पायरीशी बसतो, पुन्हा आपलं स्वरूप झालं. एकदाचं दर्शन, आता गप्पा मारायला काय हरकत आहे म्हणून पुन्हा पायरीवर गप्पा मार. हा तिथे पायरीवर बसला, बघायला लागला. अंगातून थपथप थपथप धारा कामानी एवढे अध्याय झाले, दंडवत चाललेला आहे. विचार करायला लागला आणि 12-14 वर्ष झालेले हो त्या दंड बैठका करून करून आणि भगवंताच्या नामात, भगवंताच्या भक्ती चिंतनात करत असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरही तेज, शरीर असं सुदृढ सामर्थ्यशील शरीर आणि चेहऱ्यावर तेजस्विता. ह्याला वाटलं नाही बाबा, हे काहीतरी पाणी वेगळं आहे. काय बरं करावं, काय बरं करावं, काय बरं करावं. आपली पिशवी बघितली आणि पिशवीमध्ये बाजारातनं त्यांनी एक पितांबर घेतलेला होता. तो पितांबर त्यांनी त्या जोग्याजी समोर धरला. महाराज थांबा म्हणले. जोगाजी म्हटले काय? दूत खरे देवाचे, दूत खरे देवाचे, वाटते मला काढून का, कारण ते फिराय मला वाटतं दूत खरे देवाचे, वाटे ऐसे तुम्हा बहुत मी म्हणतो, घ्यावा पीतांबर हा, घ्यावा पीतांबर हा, भक्तीने तुम्हास मी विनवितो. जोगाजी थांबले. हा म्हणतोय महाराज एवढा पीतांबर आहे. जोगाजी म्हणतायत असू देत असू देत, अरे या देहावरती लज्जा रक्षणापुरतं वस्त्र आहे, पुरे झालं. पण हा सावकारही काही कमी नव्हता, हा हट्टालाच पेटला. त्याला वाटलं याला पीतांबर दिल्याशिवाय आपण जायचं नाही, म्हणून तो सारखा सारखा विनंती करतोय. शेवटी राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. या समर्थांच्या उक्तीप्रमाणे कुणाला दुखवावे या न्यायाने जोगाजींनी तो पीतांबर ठेवला. सावकाराला बरं वाटलं, सावकार निघून गेला. श्रावणाचा महिमा, कधी कधी पाऊस पडतोय, कधी पडत नाहीये. आता जोगाजींच्या डोक्यामध्ये काय आलं की पीतांबर अनायसे मिळालेलाच आहे. सकाळी उठले, पीतांबर मिळालेलाच आहे, म्हणले नेसून जाऊया. म्हणून तो पीतांबर जोगाजी नेसले. पावसाळ्याचे दिवस, पाऊस पडतोय, पण जोगाजींनी सगळीकडून ते पीतांबराचे ओचे खोचून घेतलेले, नीट व्यवस्थित खोचलेले की काय होणार नाही असं म्हणून ते ओचे खोचले. भगवंताची मूर्ती हसायला लागली. अरे एवढे वर्ष ऊन वारा थंडी पाऊस तुला काही वाटलं नाही काय? पितांबराच्या मोहात अटकलास काका? पितांबराचे ओचे खोचून घेतलेले जोगाजी दर्शन घेऊन बाहेर आले. थोडासा चिखल साचलेला, पावसाळ्याचे दिवस, त्याच्यामुळे पाहिलं की ठीक आहे. पुन्हा ओचा नीट खोचला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वन्ति संजय. संजय उवाच. दुसरा श्लोक म्हणाला. काय झालं नेमकं? गीतेचा श्लोक म्हणायचा आणि दंडवत घालायचं. इकडे दंडवत घातलं की इकडचा सोगा सुटायचा, पुन्हा तो सोगा खोचायचा, पुन्हा इकडचा सोगा सुटायचा, पुन्हा तो खोचायचा, कधी समोरचा. म्हणजे त्या दिवशी जोग्याचं चित्त विचलित झालं. त्या दिवशी जोग्याचं लक्ष त्या अनुसंधानातून सुटलं. म्हणजे श्लोक म्हणायचा गीतेचा आणि दंडवत घालायचं. त्यामध्ये सोगे खोचावे का श्लोक म्हणावा का दंडवत घालावं या याच्यात भगवंताचं चित्त विचलित झालं. आणि भगवंताच्या भक्ताचं कुठलंही मायेचं अवगुंठन जर असं आपल्या भक्ताला घालत असेल ना, नाना सुद्धा जाग करतात बघा.
की असं मायेचं अवगुंठन जागा करत असलं तर ते भगवंताला आवडत नाही. भगवंत लगेच जागा करतो आणि जोग्याच्या कानावर शब्द आले, लक्ष कुठे तव आहे, लक्ष कुठे तव आहे, ऐकुनी वाणी क्षणात हादरला. जोग्या बघायला लागला, आवाज येतोय, लक्ष कुठे आहे, का रे लक्ष कुठे आहे, कुठून आवाज येतोय म्हणून बघायला लागला तर समोरून एक प्रकाश आपल्याकडे येतोय आणि आपल्या कानावर तो आवाज आदळतोय. हे जोगाजींनी पाहिलं, लक्ष कुठे तव आहे, ऐकुनी वाणी क्षणात हादरला, हादरला भेदरला, झाला क्षणात भुईस आदळला. जोग्याच्या लक्षात आलं, रेशमी वस्त्र शरीराला गुंतवी मोहपाशात, काय प्रायश्चित्त घ्यावं, काय करावं काही सुचेना. सैर भैर झालेला जोगा त्या पंढरीच्या रस्त्यानं धावायला लागला. एका शेतामध्ये एक शेतकरी आपल्या बैलाला बांधून ती नांगरणी करत होता शेतामध्ये आणि सापडला. अचूक मार्ग जोग्याला सापडला. जोग्याने काय केलं, त्या शेतामध्ये घुसला, त्या एका बैलाला बाजूला केलं, ते जू आपल्या मानेवर घेतलं, ते वेसण बांधून घेतलं आणि त्या शेतकऱ्याला म्हणतोय, हाक, जितक्या जोरानं बैलाला घेऊन हाकत होतास ना तितक्याच जोरानं हाकलत जा. बैल आणि माणूस यात फरक आहे का नाही? एखाद्याला आपण बैल म्हणून हिणवतो ते गंमत गंमत गोष्ट वेगळी, पण प्रत्यक्षात बैल आणि मनुष्य याच्यात फरक आहे ना. हाण जोरात. शेतकऱ्यांनी जोरात हाणावं, बैलानं वेगानं जावं, जोग्यानी पडावं, ठेच काढावं, खरकटावं, लागावं आणि त्या प्रत्येक रक्ताचा भूवरी पडत असलेला थेंब पाहून जोग्याच्या मनाला समाधान मिळावं, आनंद वाटावा. आपण तिकडे अखंड सेवा करत असलेल्या त्या पंढरीनाथाला आपण जखमावत होत्या. एक क्षणभर सावध केलेला माझा भक्त आणि माझा भक्त त्याला इतक्या वेदना होतय, इतका त्रास होतोय, नाही पाहत नानांना, पण ते येतात धावून पटकन. तसंच झालं. त्या जोग्याला अंगातून निघत असलेलं रक्त, त्याच्या शरीराच्या होणाऱ्या जखमा भगवंत धावत आहे. भगवंत धावत आले आणि जाऊन ते जोग्याच्या मानेवर असलेलं जू वेगळं केलं, बैलाला मोकळं केलं आणि जोग्याला घट्ट जवळ धरलं. त्या भैरवीचे स्वर द्या, भैरवीचे स्वर द्या म्हणतात. जोग्याला जवळ घेतलं, उराशी कवटाळलं आणि ते म्हणतोय, भगवंत म्हणतात आहे जोग्याला की अरे इतकी वर्ष तू सेवा केली, इतकी वर्ष मला सांगितलं, गीतेत सांगत होतास ना,
यत्करोषि यज्जुहोषि यदश्नासि यदासि अरे सगळंच माझं मला समर्पण तू करत होता, मग तुझा देह माझा झाला ना, तुझा हा तुझा देह हा माझा झालाय, मग या माझ्या देहाला यातना देण्याचा तुला काय अधिकार? मायेचा हात भगवंताचा जोग्याच्या पाठीवरून फिरला आणि भगवंताच्या त्या रूपानं जोगाचं अंतःकरण भरून आलं. भगवंतानी जोग्याला म्हणावं, झाला देह तुझा बारे, झाला संपूर्ण आयुष्य राहू द्या भैरवीचेच हो, पूर्वरंग येईल ना, पूर्वरंगाचं पद येईल ना. आणि त्या भगवंताच्या कृपेनं कृतार्थ झालेला हा जोगा आयुष्यभर त्या महाद्वारामध्ये गीतेचं महात्म्य, दंडवताचं महत्व आणि भगवंताच्या भक्तीचं प्रेम हे सगळ्या समाजाला सांगत एक दिवशी भगवंताच्या भक्तीच्या प्रेमामध्ये भगवंतातच विलीन झाला. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जोगा परमानंद असं म्हणत नाही, गीता दंडवती जोगा, की ज्यांनी गीतेचं महत्व सांगता सांगता भगवंताला आपलंसं करून घेतलं, असा जोगा परमानंद, असा गीता दंडवती जोगा. काल एकादशी होती, गीता एकादशी होती ना काल, मोक्षदा एकादशी. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांचं पॉवर हाऊस म्हणजे आपलं मन. म्हणून नानांनी तिथे पहिला शब्द लिहिलाय, मनाला वश करा. या दशा इंद्रियांचं पॉवर हाऊस म्हणजे 11वा इंद्रिय आपलं मन. त्या मनाला सांगायचंय, त्या मनाला समजवायचंय की बाबा रे तुला असं असं करायचंय. आणि एकदा मनाने आपण जेव्हा ठरवतो तेव्हा ते मन तसं तसं करायला प्रवृत्त होतं. मनाला सांगायचंय, नानांना सांगायचंय की नाना तुम्ही आम्हाला जवळ घेतलंय ना, तुम्ही भक्ती प्रेमामृत आमच्यामध्ये बिंबवलाय ना, ते भक्ती प्रेमामृत खऱ्या अर्थाने प्रेमाने, निरपेक्ष प्रेमाने, विशुद्ध प्रेमाने, कसलंही कामना रहित ती भक्ती आम्ही करू. तुम्ही फक्त तुमचं प्रेम आम्हाला द्या, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या, तुमचं पाठबळ आमच्या पाठीशी असू द्या. हे नानांनी सांगितलेलं आपण नानांच्या चरणी समर्पण करूया. मूळ अभंगामध्ये आमचे तुकोबाराय सांगताय, एवढंच करा. जाणे